हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशीच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ हा ओटी भरण्याविषयी असणार आहे किंवा ओटी का भरतात, ओटी पदरामध्ये का घेतात, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ओटीला अनन्यसाधारण महत्त्व का आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर मागे मी अधिक महिन्यामध्ये आईची ओटी का भरतात हा व्हिडिओ पोस्ट केला होता, त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार। त्या व्हिडिओमध्ये मी ओटीचं सगळं महत्त्व हे अगोदरच सांगितलेलं आहे, पण आज पुन्हा एकदा आपण भारतीय संस्कृतीमध्ये ह्या संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व का आहे तर हे आपण जाणून घेऊयात। तर भारतीय संस्कृतीमध्ये संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे। सौभाग्यवती किंवा सुवासिनी किंवा गर्भिणी म्हणजेच गर्भवती स्त्रीच्या लुगड्यात, ओच्यात किंवा साडीच्या पदरात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ इत्यादी वस्तू घातल्या जातात। ह्यालाच ओटी भरणं असं म्हणतात। नामविधान प्राप्त ओटी भरणं हे खरं तर गर्भधारणेचं प्रतीक विधान आहे। नवीन लग्न झालेली स्त्री असू दे किंवा जी सौभाग्यवती स्त्री आहे तिची आपण ओटी भरतो। त्यातही सासूरवाशीन मुलगी जर का माहेरी जाऊ लागली तर तिला फक्त कुंकू लावून ओटी भरतात, परंतु तिची ओटी भरत नाहीत। मात्र माहेरवाशीन सासरी जाऊ लागली म्हणजे माहेरातून जर का मुलगी सासरी जाऊ लागली तर तिची ओटी भरतात। ओटी म्हणजे बेंबी खालचं पोट असून या ओटी पोटातच गर्भाशय असतं। गर्भधानाला सुद्धा ओटी भरण अशीच संज्ञा प्राप्त झालेली आहे। ओटीत घातलेली फळं, पुष्प ही संततीची सूचक आहेत, तर तांदूळ हे विघ्न निवारक आहेत। लग्न समारंभामध्ये अनेक सुवासिनींच्या, सौभाग्यवतींच्या ओटी ह्या भरल्या जातात। यामध्ये सुद्धा विवाहित वधूला संतान प्राप्ती व्हावी असाच गर्भित उद्देश यामागे असतो। पहिल्या गर्भारपणात व 7व्या महिन्यात गर्भिणीची म्हणजेच गर्भवती स्त्रीची आपण ओटी भरण्याचा सोहळा संपन्न झाला की मग प्रसूतीपर्यंत गर्भिणीची ओटी भरत नाहीत। ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतला महत्त्वाचा संस्कार जरी असला तरी शहरातल्या कुटुंबामध्ये ही प्रथा आजकाल कमी होत चाललेली आहे। तर कोणतीही नवीन एखादी पाहुणी आपल्या घरी आली, पहिल्यांदाच जर का कोणी स्त्री आपल्या घरामध्ये आली किंवा तिन्ही सांजेला एखाद्या स्त्रीचं आपल्या घरात आगमन अचानक झालं तर तिला लक्ष्मी स्वरूप मानून आपण तिची ओटी भरतो। कारण देव हा कोणत्या स्वरूपात आपल्या घरी येईल किंवा आपली परीक्षा बघण्यासाठी येईल हे आपण सांगू शकत नाही, तर त्या स्त्रीला, त्या सौभाग्यवतीला लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण तिची ओटी भरतो। कोणत्याही गावाला आपण सुद्धा गेल्यानंतर तिथले लोकसुद्धा आपण त्यांच्या घरी पहिल्यांदा आलं म्हणून किमान आपल्याला साडी जरी नसली तरी पिसाने सुद्धा ओटी भरतात। चोळी, खण किंवा ब्लाउज पीस यानं सुद्धा ओटी भरतात। ओटी घेताना सुवासिनीच्या पुढच्या पदराच्या ओट्यातच का घ्यावी तर त्याच्या पाठीमागं काय कारण आहे, तर मोठ्या पदराच्या ओट्यात खूप काही सामावतं। परमेश्वर द्यायला उभा आहे तर मागायला संकोच कशाला, अमाप दे उदंड दे, ओटी भरभरून दे, पुढचा पदर पसरून मागावं म्हणजे ते ओट्यात पडतं असं म्हणतात। घरची गृहलक्ष्मी म्हणजे गृहिणी घरातील सर्व माणसांचे अपराध आपल्या ओट्यात घेते, म्हणूनच घराला घरपण येतं। ती क्षमा करून त्यांना योग्य मार्गदर्शन करते, सन्मार्गाला लावते, चुकलं सावरलं तरी सुधारणा करते असं सांगणारी सुवासिनी आपल्या ओट्यात सगळं माप घेते। दिलेलं दान सुरक्षित राहतं। साडी, चोळी, खण, नारळ, गहू किंवा तांदूळ यांनी सुवासिनीच्या ओटीला मानसन्मानाला शुभा येते। ओटीपोटीजवळ साडीचा ओटा येतो, पोटात मावतं ते ओटीत मावतं। मंगल प्रसंगी, हळदी कुंकू समारंभ, सणासुदीच्या दिवशी, लग्न समारंभात सुवासिनींना ओटी, नारळ, सुपारी, फळं देऊन गव्हाने ओटी भरतात। स्त्रियांच्या पोटामध्ये गर्भाशय असतं म्हणून गर्भधारण संस्काराच्या वेळी सुद्धा ओटी भरतात।
म्हणून त्याला ओटी भरण्याचा विधी असं सुद्धा म्हणतात. गरोदरपणी 5 फळांनी ओटी भरली जाते. ओटी भरणं हा संततीसूचक कुळाचार आहे. साडीच्या पदरानेच ओटी पोट झाकलं जातं, संततीला नीट सांभाळलं जातं म्हणून ओटी ही ओट्यात घेतात. म्हणूनच सुवासिनी पुढच्या पदरामध्ये ओटी घेतात. हे आपल्याकडच्या भारतीय संस्कृतीचं खूप छान उदाहरण आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या काही परंपरा, जे काही कुळाचार आहेत, त्याला काही ना काही शास्त्रीय, आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक काही ना काही कारणं असतात. त्याशिवाय आपण कुठलाही उपाय किंवा कुठलाही कुळाचार करत नाही. त्या पाठीमागे बरीचशी कारणं असतात. तर आज तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ओटी का भरतात, ती पदरामध्येच का घेतात, ओटी भरण असं नाव का पडतं, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्याचं किती अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं. जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी महत्त्वपूर्ण वाटला किंवा थोडासा जरी आवडला तरी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.